तर देशभरामध्ये साखरेच्या दरात वाढ झाल्यानं अनेक मंदिरातील प्रसादांचे दरही वाढलेले आहेत। सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये प्रसादाच्या दरात वाढ झालेली नाही। दरम्यान कच्च्या मालाची वाढती महागाई पाहता आगामी काळात प्रसादाचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे। सध्या मी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आहे। आपण पाहतोय की श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची गर्दी मंदिरात मोठ्या प्रमाणात होते। यातच आता साखरेचे भाव देखील वाढलेले आहेत। त्यामुळे प्रसादावर काही परिणाम झालाय का, प्रसादांचे काही भाव वाढलेत का, आपण आपल्यासोबत काही प्रसाद विक्रेते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आता पुढे माल जसा येणार तसा त्याचा पण भाव वाढणार आणि मग धंद्यावर पण फरक पडणार आम्हाला की जो गिराक आता पाव किलो अर्धा किलो मिठाई घेऊन जात होता तो विचार करे की आता एवढा भाव वाढल्यानंतर काय घ्यायचं की नाही घ्यायचं की घरीच बनवायचं, तर आमच्यावर पण धंद्यावर परिणाम पडणार। भाव वाढल्यानंतर भाविकांना खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे। नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे यापुढे देखील प्रसादाचे भाव वाढतायत का किंवा दर कमी होत आहेत हे आता पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन योगेशसह बालाजी बडे, TV9 मराठी, मुंबई। तर साखरेचे भाव वाढल्यानं मिठाई उत्पादकांवरती मोठा आर्थिक ताण आलेला आहे। सध्या तरी मिठाईमध्ये दर वाढ झालेली नाही, मात्र काही दिवसात याच मिठाईच्या दरामध्ये 25 ते 30% भाववाढ होण्याची शक्यता आहे। काय सांगणार, एकंदरीत आता जरी भाववाढ झाली नसली तरी साखरेमुळे मिठाईमध्ये येणाऱ्या काळात ही वाढ होऊ शकते। ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना खिशाला कात्री लागू शकते। कसं बघतात याकडे आतापर्यंत? मिठाई म्हटलं की साखर, मिठाईचा मेन इन्ग्रेडियंट साखर आहे। मेन इन्ग्रेडियंटच्या साखरेवर जर परिणाम झालेला आहे तर नक्कीच मिठाईमध्ये सुद्धा परिणाम आहे। तसेच मध्यस्थी परिस्थिती पाहता तुम्ही मध्ये वॉर परिस्थिती निर्माण झालेली, तर त्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रूटचे प्रचंड भाव वाढलेले आहेत। तर नक्कीच कुठे ना कुठे ह्याचा परिणाम मिठाईच्या रेटवर 100% होणार आहे। शुगर का भाव जो बढ़ गया है तो भी कॉमन पीपल को तो तकलीफ होगी और ये फेस्टिवल भी आ रहे हैं ना, इसके लिए ज़्यादा तकलीफ होगी। लेकिन अभी क्या कर सकते हैं, सरकार को गवर्नमेंट को कुछ समझना तो चाहिए। येणाऱ्या काळात हे मिठाईचे दर वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।